नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वीणा राऊत, नागपूर. उत्तर नागपुरातील बुद्धनगर परिसरात आयुष आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा केंद्र या नावाने ते हॉस्पिटल झळकते आहे. त्या डॉक्टरांशी आपली आज मुलाखत घेणार आहोत, कारण मुलाखतीचा मुख्य उद्देश हा आहे की आज आपण सर्व कोरोनाग्रस्त वातावरणामध्ये घाबरलेलो आहोत. त्या अनुषंगाने आपण डॉक्टर मॅडमशी भेट घेणार आहोत. पण सर्वात प्रथम मी एक गोष्ट आपल्याशी क्लिअर करू इच्छिते की सुसंवाद आपण जे काही मॅडमशी साधणार आहोत ही कुठल्याही प्रकारची आयुष हॉस्पिटलची ॲडव्हर्टायझिंग अजिबात नाही. हा एक आमचा सामाजिक उद्देश आहे की समाजातील, देशातील, परदेशातील लोकांपर्यंत ही भावना, हे जीवदान देण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवावं, हा निर्मळ आणि शुद्ध उद्देश घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा मेश्राम. मॅडम, आपण या एरियामध्ये जो आपला हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलची स्थापना केव्हा झाली आणि आपण केव्हापासून प्रॅक्टिस करताय? माझं 2000ची बॅच आहे. माझी 2006चं पासआउट आहे आणि तेव्हापासून मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळेस त्या चिकनगुन्याला पेशंट परत वारंवार त्याच त्रासाला घेऊन यायचे. जर बिमारी काढायची आहे तर मग समूळ नष्ट करायचं, मग आपलीच प्रतिका नाही वापरायची. त्यासाठी मग मी आयुर्वेदिक प्रॅक्टिसच सुरू केली आणि आज जवळपास 16 वर्ष होत आहेत माझ्या प्रॅक्टिसला. खूप छान प्रॅक्टिस आहे माझी आणि बरेच लोक बरे होऊन जातात. तर तो एक समाधान जो आहे तो मला खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदाने भेटत आहे. आयुर्वेदाचार्य आज प्रज्ञा मॅडम आपल्यासोबत आहेत. आतापर्यंत देशामध्ये भरपूर आजारांचा हायदोस माजलेला होता, जसं चिकनगुनिया आहे, बर्ड फ्लू आहे. तोपर्यंत रुग्ण काही एवढे घाबरत नव्हते, पण आज अख्खी दुनिया घाबरलेली आहे कोरोना नावाच्या या विषाणूने. कोरोना म्हणजे काय नेमकं हे मला आपण सांगावं. कोरोना हा एक व्हायरस आहे, तो संक्रामक आहे, डेंजरस नाही आहे. त्याला डेंजरस बनवत आहोत, त्याची भीती मनात बाळगत आहोत ते आपण लोक. भीतीमुळे होणारा मृत्यू हा जास्त आहे. कोरोनाने नाही मरत, कोरोनाची भीती मारते माणसांना. म्हणजे याचं मी रोजचं उदाहरण बघते. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी बरेच अनुभव घेतलेले आहेत कोरोनाशी संपर्कात असताना. त्यामुळे मी म्हणेल की भीती नका बाळगू, फाईट करायला शिका. फाईट कराल तर आपली ह्युमन बॉडी 400 मायक्रोटॉन्सचा आपला व्हायरस आहे आणि 150 कोटी मायक्रोटॉन्सपेक्षा जास्त याच्याने आपली बॉडी बनलेली आहे. एक छोटासा दाना आपल्या शरीराला कितपत इजा पोहोचू शकतो याचा थोडा विचार करा आणि त्याच्यानंतरच त्याला घाबरा, असं माझं म्हणणं आहे. आपण जे म्हणताय की बा कोरोनाला घाबरू नका, आता आपण बऱ्याचशा मल्टीमीडियावर आपण स्टार्टिंग पासून जवळपास आपण 6 महिने झाले आपण कोरोनाग्रस्त वातावरणात जगतो आहे. अनेक रुग्ण कोविडवर औषध नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलं गेले आहे आणि अनेक रुग्ण बरे पण होत आहे मोठ्या संख्येने. तर नियर अबाउट 80% रुग्ण बरे होत आहेत आणि 20% लोकांचं मृत्यूचं प्रमाण आहे. औषध नाही म्हणून सांगतानाही रुग्ण बरा होतो आहे, घरी विलगीकरणात राहून सुद्धा बरे होत आहे. पण मला एक सांगा की आपल्याकडे कोरोनाच्या संदर्भामध्ये एकदम परफेक्ट इलाज आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर असं कुठलं परफेक्ट औषध आहे आपल्याकडे? ऍक्च्युली काय आहे की व्हायरस हा याच्या आधी पण होता आणि पृथ्वीवर 150 कोटीपेक्षा जास्त व्हायरस सध्यामध्ये आहेत. तर त्या सगळ्या व्हायरसला लढण्यासाठी आपल्या शरीरात ताकद आहे. काही व्हायरस आपले मित्र पण आहेत, त्यांना शत्रू समजू नका. व्हायरस ऍक्च्युली काय आहे हे समजलं ना की त्याची भीती थोडीशी कमी होईल. आणि खरंच जर इलाज नाही आहे तर लोक बरे का होत आहेत याचा शोध घेतलाच पाहिजे. म्हणजे खूप सारे असे पेशंट्स आहेत, पेशंटची हिस्ट्री आहे माझ्याकडे, डिटेल डेटा आहे माझ्याकडे, की ज्यामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की ते पेशंट लवकरात लवकर बरे होत आहेत. 4-4 दिवसात पेशंट बरे होत आहेत आणि त्याचा खूप अगदी मनापासून आनंद मला भेटत आहे. पेशंटला बरं करण्यात, पेशंट सगळीकडून हारून आलेला पेशंट इथे येत आहे आणि तो पूर्णतः बरा होत आहे. प्रत्येक डॉक्टरांची जर ही मीमांसा असेल तर मला वाटत नाही की रुग्ण घाबरून जाईल किंवा मृत्युमुखी पडेल. तो निश्चितच बरा होऊ शकतो, कोरोना रुग्ण असो किंवा अदरवाईज कुठला पण रुग्ण असो. कुठल्या पण हॉस्पिटल मध्ये गेले की त्यांची PPE किट असते, त्यांचे हँड ग्लोव्ज, सोशल डिस्टन्सिंग असतं, मास्क बिलकुल कंपल्सरी असतं. पण मी तुमच्याकडे बघते आहे, तुमच्या इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे पण बघते आहे, पण तुमच्याकडे नो PPE किट ही तर खूप दूरची गोष्ट झाली. विदाउट मास्क, विदाउट डिस्टन्सिंग तुम्ही पेशंटला हात लावून रोज तपासताय, तर तुम्ही घाबरत नाही का? नाही, ऍक्च्युली मी सगळ्या पेशंटला नाडी परीक्षेद्वारे चेक करते आणि नाडी परीक्षा केल्यावरच मला कळते की आतमध्ये काय आहे. नाडी परीक्षेमुळे सकाळी व्यक्तीने काय जेवले हे सुद्धा तुम्हाला कळतं. आणि हे जे आहे हे आजपासून नाही आहे, हे जवळपास आमचं 15 वर्षापासून आहे. जेव्हा चिकनगुनिया आला होता अच्छा त्यावेळेस आम्ही मेडिसिन्स बनवली होती. ती मेडिसिन घेतलेले त्या घरच्या त्या सदस्याने चिकनगुनिया झालेला नाहीये, तो पण एक व्हायरल डिझीज होता.
त्या घरच्या स्वाईन फ्लू झालेला नाहीये, त्या सदस्यांनी ज्यांनी आपला काढा पिलेला होता. आता ज्यावेळेस हे पॅन्डेमिक आलं त्यावेळेस आपण असा विचार केला नव्हता की याचं इतकं मोठं रौद्ररूप धारण करेल. आपण त्याही वेळेस बनवलं आणि आपण दिलं. आपण ते पेशंटला देत होतो प्रामाणिकपणे. पण झालं तसं की आपले सतरंजीपुराचे काही पेशंट होते, 11 पेशंट होते. ते समोरच्या घरी जेवण करायला गेले. त्यांच्याकडे एक बाबाजी बिमार होते. त्यांना ते मॅडम भेटून आल्या. सगळेजण घरचे भेटून आले आणि घरी आल्यावर 3 दिवसांनी कळलं की हे पेशंट म्हणजे ते सगळे कोविड निघाले, कोविड पॉझिटिव्ह झाले. त्यांची टेस्टिंग झाल्यावर त्यांच्या घरी चाबी ठेवायला येणारा व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह निघाला. तर मग ते हे लोक तर जेवण करून आले होते. यांची टेस्टिंग झाली आणि स्टार्टिंगला 2दा टेस्टिंग व्हायची 7 दिवसाच्या अंतराने. त्यांची पहिली टेस्टिंग निगेटिव्ह आली. दुसरी टेस्टिंग निगेटिव्ह आल्याबरोबर त्यांनी मला कॉल केला. मॅम बोले हम तो जीत गए. क्यों, क्या हुआ? मैडम हम लोग उनके घर में गए, खाना खाया और वापस आ गए. ऐसा लगा कि भूखे शेर के मुंह में जाकर हम जिंदा वापस आ गए. ये हमारी फिलिंग है. मी त्यांना म्हटलं बाबा कुठे झू सुरू नाही आहे, आता सध्याचा लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे. तो बोले नहीं मैडम, बोले कोरोना से मिलकर आ गए. बोले अब तो डर ही निकल गया उसका, वो काढ़ा बहुत असरदार है. तो जो आनंद होता तो म्हणजे आज तर मी शब्दातही वर्णन करू शकत नाही की कारण तो पहिला नॉकआउट होता की नॉक केलं होतं की आता समोर कसं वाढायचं आपल्याला हे कळलं होतं की आपण जे करतो ते खरंच योग्य आहे की नाही आहे याची मला पावती भेटली. आणि ते जे समाधान भेटलं पावतीचं ते सुंदर होतं की आपण 11 लोकांना सेव्ह केलं, आता आपण दुसऱ्यांना सेव्ह करू. असं करत करत ती संकल्प मोठी होत गेली. तो प्रिव्हेन्शन लेवलवर तुम्ही तो जो काढा आहे तो काढा तुम्ही त्या रुग्णांना दिलेला होता. आणि रुग्ण म्हणण्यापेक्षा ते रुग्ण नव्हते, ते नॉन कोरोना होते, पण त्यांनी आधी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो त्या अनुषंगाने त्यांनी ते घेतलं असावा. आणि त्यामुळे ते सर्व्हाइव्ह झाले. त्यांना झालेला नाही. तो कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला. असं करत हळूहळू आम्ही ते पेशंट वाढत गेले आहेत की खूप लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे आज माझ्याकडे 51,000 लोक ज्यांनी हे घेतलेलं आहे. कोविड पेशंट किती आहेत त्याच्यामध्ये? त्यातले 1282 ज्यांना मी भेटलेली आहे. म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डेड डॉक्युमेंट्स आहे. आणि याच्यावरती 5000च्या वर लोक आहेत ज्यांना मी भेटलेले, जे फक्त म्हणतात की आज मिश्रा मॅडममुळे आम्ही जिवंत. त्यांनी फक्त काढा घेतलेला आहे आणि त्यांना नंतर कुठल्याही वस्तूची गरज पडलेली नाहीये. व्हेरी गुड. तर याच्यावर जी मेहनत केली आहे, प्रिपरेशन जे मी बनवलेलं आहे, त्यात बऱ्याच लोकांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. बऱ्याच लोकांना आमचे गुरुजन आहेत, माझे मिस्टर आहेत, त्यांनी बराच हेल्प केलेली आहे. आणि सगळ्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे की आज आपण इतक्या लोकांचे जीव वाचवत आहोत. आणि सगळ्यात जास्त मी आनंदी आणि समाधानी आहे. तर इतकी जबरदस्त कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या पॅथीवर आहे, तुमच्या स्वतःवर आहे, तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्यामध्ये प्रज्ञा आहे. खरोखरच मी तुमच्या या संशोधन क्रियेला आणि तुमच्या या नॉलेजला मी सॅल्यूट करते. जसं आपण म्हणते की कोरोना बाधित रुग्ण झाला असेल तर त्याची ऑक्सिजन लेवल कमी होते, तर याचा काय संबंध आहे? ऍक्च्युअली कोविडचं जे इन्फेक्शन होते ना ते जाऊन सगळ्यात आधी फुफ्फुसाला संक्रमित करते, म्हणजे लंग्स. आता ह्या लंग्सला ज्यावेळेस ते संक्रमित करते ना त्या लंग्सच्या अल्व्हेओला सुकवायला सुरुवात करतो. त्यात ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात जाऊ शकत नाही. जे आपण आता घरोघरी परिचयाचे पल्स ऑक्सिमीटर आपण घेऊन येतो, ते ऑक्सिजनचं लेवल जे आहे ते जे कमी होत आहे त्याच्यामुळे इतका त्रास होतो पेशंटला की श्वास घ्यायला त्रास होतो. आणि याच्यातच त्याचा जीव जातो. आपण तेच केले, आपल्या काड्यामधले जे घटक द्रव्य टाकलेले आहेत ते असे टाकलेले आहेत की ते फुफ्फुसाला संक्रमणित होण्यापासून थांबवतात. व्हेरी गुड. आणि स्वतः फाईट करतात. माझा पेशंट जिंकतो तर स्वतःच्या बळावर. मी त्याला खूपसं असं पुरेशी चिकित्सा हीच आहे फक्त की सिद्धामृत काढा त्यांनी घ्यायचा आहे. आणि हा फक्त 3 दिवस घ्यायचा. त्यामुळे फुफ्फुसामध्ये प्रत्येक जागी ऑक्सिजन, प्रत्येक अल्व्हेओलाला स्पेशल प्रमाणात ऑक्सिजन भेटते. आणि त्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात लोक बरे होत जातात. त्याचा अगदी रेकॉर्डेड डाटा आहे. माझ्याकडे एक पेशंट असा की 74 पल्स ऑक्सिमीटरवर आला होता की ज्यांना पल्स ऑक्सिमीटर कळते त्यांना 74 रेंज म्हणजे काय असेल हे कळेलच. तर त्या रेंजमध्ये आल्यावर आम्ही त्याला काढा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं चेक केलं तर 94 आलेलं होतं. व्हेरी गुड. विदाऊट ऑक्सिजन सिलेंडर. इतका सुंदर आयुर्वेद आहे आपला. इतकं हरकत काय आपण आपल्या पॅथीला वापरायला. आणि त्यावर जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत तुम्ही खरंच रंगरूपास बघाल. इथे बरेच पेशंट आहेत त्यांचे पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झाले असे भरपूर पेशंट तुम्हाला भेटतात. निश्चितच मॅडम तुमच्या पेशंटची मुलाखत घेणारच आहे. पण तुमचा सिद्धामृत नावाचा नाव पण इतकं सुरेख आहे. इम्युनिटी लेवल वाढवतो आहे, हे तुम्हाला जगण्यासाठी तो सिद्ध करतोय. जस्ट लाईक असा तुमचा सिद्धामृत काढा आहे. अजून एक प्रश्न मला सतावतोय की त्यांचं म्हणणं आहे की बा कोरोना अफेक्ट झाला की ते न्यूमोनियाची जी लागण होते म्हणतात त्या पिरियड मध्ये, तर याचा खुलासा व्हायला हवा किंवा आपण त्याचा सामना करायच्या आधीच आपण काय करायला पाहिजे? ऍक्च्युली त्याचा सामना करायसाठी ही औषध जी बनवलेली आहे आपण सिद्धामृत काढा, हा प्रिव्हेन्शन म्हणून पण वर्क करतो आणि क्युरिंग म्हणून पण वर्क करतो. एक कोरोना कशा प्रकारे संक्रमित करत आहे त्याच्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. कोणी जर म्हणेल की मला कळलेलं आहे पूर्ण, हे तर चुकीचं बोलत आहे. कारण त्याच्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. अशा कंडिशन मध्ये आपण हा काढा देऊन दोन्ही प्रकारे वर्क.
हा काढा आम्ही देऊन बघितलाय बऱ्याच लोकांना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 51,000 लोकांना प्रिव्हेन्शन म्हणून दिलंय. 1,282 मी भेटलेल्या पेशंटला, की आपले एक कॉर्पोरेटर आहेत मनसूर अली खान म्हणून, त्यांचं 90% लंग्स डॅमेज, निमोनायटिस, कोविड सिव्हिरिटी ज्यांना आजकाल तर सगळेच डॉक्टर झालेले आहेत तर सगळ्यांना कळते कोविड सिव्हिरिटी रेंज काय आहे. तो तेवढा रेंज म्हणजे 25 मधून 24 मार्किंग यातच आहे की पेशंट जाणार दगावणार. त्या कंडिशन मध्ये त्यांनी आपला काढा घेतला आणि 2 तासांनी पेशंट उठून बसून चालायला लागला होता. पण तेच की त्यासाठी आमची शासनाला खूप जास्त विनंती आहे की त्यांनी आमचं हे म्हणणं ऐकून घ्यावे आणि जाणारे जीव वाचवावे. 21 वर्षाचा मुलगा जेव्हा मरतो ना आईचा, ते दुःख आम्ही इथे रोज बघून ऐकतो. मैडम काश आप हमें पहले मिल जाते तो हमारे बाबूजी की डेथ नहीं होती, हमारी मम्मी की डेथ नहीं होती, हमारा बच्चा नहीं जाता. कालच माझ्याकडे आलेले एक पेशंट, त्यांना फक्त सांगितलं की आम्हाला कोरोना आहे, 3 पेशंट उठून चालले गेले. त्यांना कसं वाटलं असेल? थोडं माणुसकी आपणही ठेवायला पाहिजे. इतकं आपण त्यांना दुरावतो की मानसिक दृष्ट्या त्यांचं खच्चीकरण करणं सुरू. अगदी बरोबर आहे. आणि ते खच्चीकरण केलं तू वाचणार कसं? त्याला जगायचं ज्यासाठी आहे त्याचा उद्देशच तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेता ना. ते ही माणुसकी पहिले आणते हा काढा, हे मी क्लिअर सांगेल. कारण मी स्पर्श चिकित्सेवर महत्व देते आणि स्पर्श मी करत आहे, प्रत्येक पेशंटला करत आहे. एका हाताने स्पर्श करते, दुसऱ्या हाताने औषध देते. कुठेही एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ देत नाही. प्लस ह्या एरियामध्ये एक अँटीमायक्रोबियल ड्रग जाळला जातो की ते जाळायलाच पाहिजे. ते जाळल्यामुळे व्हायरस जर निघाला तरी ड्रॉपलेट इन्फेक्शन तरी तो इथे किल होईल, म्हणजे दुसऱ्या पेशंटला त्याचा संसर्ग होणार नाही. म्हणजे तुम्ही इथे ते पूर्ण परिसरात आपण तो आयुर्वेदिक धूपन करतो. साधारणतः किती अंतरापर्यंत? त्याचा 1 किलोमीटर पर्यंत त्याचा आवरण राहतो. घरोघरी जिथेही पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांनी कडुनिंबाचे पानं घ्यायचे, त्याला वाळवायचं, ते जाळायचे आणि त्यात थोडंसं तूप टाकायचं, त्याचा धूर घरभर करायचा. तुमच्या घराचे 4 रूम 5 रूम 10 रूम असतील तेवढे तुम्ही त्या दुवाराला फिरवा, तेवढे सुरक्षित होतील की व्हायरस एंटरच करणार नाही. आणि हा काळा जस्ट लाईक व्हायरसला किल करतो. ज्याप्रमाणे आपण सॅनिटायझरचा वापर करत आहोत ना कंटिन्यू मध्ये, त्याचप्रमाणे हे बॉडीला सॅनिटाईज करून टाकतं. सोप्या शब्द समजलं तर व्हेरी गुड. की त्यामुळे व्हायरस राहतच नाही, व्हायरस राहीलच नाही, अंदर जाऊ शकणार नाही, तर ते त्रासदायक होण्याचा प्रश्नच येणार नाही. तेच आपण केलेलं आहे आणि याला आपण फक्त इम्युनिटी बुस्टर म्हणूनच प्रमोट करत आहोत. पण हा सेकंडरी जे बाकीचे वर्क करत आहे, जेवढं प्रामाणिक आपला उद्देश होता त्या हिशोबाने वर्क करत आहे आणि त्याचं खूप छान आपल्याला आन्सर भेटत आहे आता. मॅडम तुम्ही खरोखरच मानवतेचे पुजारी आहात, जे अत्यंत घाबरलेले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पण आम्ही पण निश्चितच पोहोचू आणि लोकांपर्यंत हे पोहोचवावं. मला एक सांगा की हा जो तुमचा जो सिद्धामृत काढा आहे, हा घेताना काय परहेज करायला हवी? हा सिद्धामृत काढा फक्त 3 दिवस घ्यायचा आहे आणि सकाळी खाली पोटावर घ्यायचा आहे. या सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे हा इंटरव्ह्यू होणार आणि तो लोकांपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत माझ्यापर्यंत तुम्ही नाही पोहोचू शकले तरी मी एक सांगते, हा सिद्धामृत काढा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. हा तुम्हाला घ्यायचा आहे 3 दिवस सकाळी खाली पोटावर आणि त्यानंतर 3 दिवस लसूण खायचं आहे. त्याची बनवण्याची विधी प्लस यात पाळणारे पथ्य हे सगळं आम्ही लिस्ट दिलेली आहे. कारण बरेचदा आम्ही जे ऐकतो त्यातलं काही विसरून जातो, तर त्यासाठी आम्ही एक प्रिंटेड लिस्ट दिली आहे तुम्हाला काय नाही खायचं. तुमच्याकडे कोणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे तर त्यातला तुम्ही हा काढा देताना 2 टाइम द्यायचा आहे, सकाळी आणि सायंकाळी. त्यामुळे त्याचं जे ऑक्सिजन लेवल आहे ते खूप छान वाढून जाते आणि तुम्हाला ऍडमिट करायचं की ऑक्सिजन सिलेंडर लागायचं पद्धत येत नाही. अगदी सोप्या भाषेत त्याचं प्रोसिजर मी तुम्हाला सांगत आहे की हा काढा म्हणजे एक दरवाजा. आता जर आपण सागवानचाही दरवाजा बनवला तरी तो ज्या कप्प्यात आपण फिट करू, जर ते कप्पे कमजोर असतील तर आतमध्ये थोडा ना थोडा आंधी तुफान डस्ट याचा प्रवेश होतो. सेम आहे की तुमच्या शरीराचे कप्पे जर व्यवस्थित नसतील तर मी दिलेला हा सागवानचा दरवाजा, हा दरवाजा तुमच्या शरीरात फिट करायचा आहे. व्हायरसचा एंटर होणार नाही. आणि जर तुमचे कप्पे कमजोर असले, जसं तुमचं रात्रीचं जागरण नसलं, खूप मैदा खाणं असेल, खूप अंडे खाणं असेल, नॉनव्हेज खाणं असेल, तर हा कप्पा थोडासा कमजोर बसेल. पण त्यामुळे काय होईल की थोडा व्हायरस जरी आतमध्ये गेला तरी सिम्पटम हे माइल्ड राहतील. तर त्यामुळे आपल्याला मॉडरेट सिव्हिअर किंवा ऑक्सिजन लेवल वाढवायची ही काही गरज पडणार नाही. पण कोणी जर पॉझिटिव्ह पेशंट आहे तर त्यांनी हा काढा 2 टाइम घ्यायचा आहे. सोबत काही चिकित्सा पण असते, त्याला सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट म्हणून म्हणतात. तुम्ही आल्यावर आम्ही तुम्हाला ती चिकित्सा देऊ शकतो. अजिबात घाबरू नये आणि माणुसकी सोडू नये, चुकीचं वागू नये. बस एवढं माझं सगळ्यांना विनंती आहे की त्यांना असं वाईट टाकल्यासारखं करू नका. त्याचा जो अनुभव येतो तो खूप डेंजर येतो. तुम्ही हा जो काढा तुम्ही म्हणताय की याचं हा जो दरवाजा आहे आणि हा थोडासा जर काही असेल तर तो हालेल थोडाफार, असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय का पेशंटचा? हो, असे एका पेशंटचा अनुभव आपल्याला आलेला आहे. म्हणजे जे 51,000 पेशंटला आपण दिलेलं आहे त्यातला एक पेशंट आहे आपला कोविडची बॉडी जाळतो. तर ह्या व्यक्तीचं स्वतःचं पर्सनलमध्ये त्याला कोरोना झाला
त्यांना आपला काढा घेतला होता तरी त्याला कोरोना झाला. त्यांनी मला कॉल केला, विचारलं. त्याने विचारल्यावर त्याने मला जे सांगितलं ते छान होतं. पण मी रोज बॉडी जाळतो, 8 ते 10 बॉडी आम्हाला जाळावी लागतं. ते काम सरकारनं दिलेलं आहे, ते काम करावं लागते. आणि मॅडम ते जाळल्यावर हिंमत खचते. त्यावेळेस आम्हाला रात्रीला ड्रिंक आणि नॉनव्हेज हे सरकारकडून प्रोव्हाइड केलं जाते. सकाळी काढा घ्यायचा आणि रात्री तो वाला काढा घ्यायचा, म्हणजे ड्रिंकचा आणि नॉनव्हेज खायचा. त्यामुळे मी भरपूर हे झालं म्हणे की तुमच्या काढ्यामुळे माझा जीव वाचला म्हणे. पण माझा मित्र मरण पावला म्हणे. सेम याच्यात खेळलेलं आम्ही. त्याला काढा घ्यायला मी खूप आग्रह केला होता मॅडम म्हणे, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. पण माझ्या लंग्सची कॅपॅसिटी वाढल्यामुळे मला ते रिस्पॉन्स भेटला म्हणे आणि मी बरा झालो. ते त्याचं स्वतःचं पर्सनल ओपिनियन. म्हणजे एवढ्या सिरियस मॅटरला त्यांनी सांगितलं की माझा जीव वाचत आहे, तर बाकींना काय हरकत आहे. फक्त तेच आहे की ती गोष्ट त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे जे गरजू आहे. पण आपला हा काढा पण अगदी रिझनेबल रेटमध्ये ठेवला आहे. फक्त 150 रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे आणि 3च दिवस घ्यायचं. त्यानंतर 3 महिन्याने परत डोस रिपीट करायचा. हे आपल्या लंग्सला डिटॉक्सिफाय करते. साध्या भाषेत म्हटलं तर लंग्सची एंट्री होऊ देत नाही. आणि ती लॉकिंगचा अनुभव माझा आता एवढे सारे पेशंट झाले तर माझा तो अनुभव अजून दांडगा होत आहे की त्यामुळे तो एंटरच करणार नाही तर आपल्याला त्रासच देणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. अनुभव सिद्धतेमुळे तुमचा आत्मविश्वास डेफिनेटली बळालेला आहे. आणि प्रेक्षक बघा की या काढ्याचं महत्त्व जितकं आहे तितकं पथ्य पाळण्याचं सुद्धा महत्त्व आहे. मॅडमने इथे प्रतिपादित केलेलं आहे. ओव्हरऑल कोरोनाच्या संदर्भात आम्ही काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे की मास्क घालायचं आहे, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. हे जे आहे ते पाळायला पाहिजे. पण ॲज अ डॉक्टर मी पाळू शकत नाही आहे, कारण लोक एवढे खचलेले आहेत म्हणून मी पाळू शकत नाही आहे. पण बाकी लोकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे. सॅनिटायझरचा पुरेसा वापर करायचा आहे. भीती वाटत आहे, घाबरत आहे, पण भिऊ नका. संक्रमित होण्याची भीती म्हणजे मी माझंच एक छोटंसं उदाहरण सांग, माझं आणि माझ्या स्टाफचं, की आम्ही कंटिन्यू कोरोना पेशंट चेक करतो. म्हणजे रोजच्या जे माझ्या ओपीडी आहेत मॅडम, त्यामध्ये जवळपास 30 ते 40 पॉझिटिव्ह पेशंट आहे. ते मी चेक करते विदाऊट मास्क आणि विदाऊट सॅनिटायझर. अँटीमायक्रोबियल मी जाळलेलं आहे पेशंटच्या सुरक्षेसाठी, पण मी त्या पेशंटला बिलकुल जवळून चेक करते ना. त्यामध्ये मला ते इन्फेक्शन होत नाही. आणि याचा प्रूफ आहे माझ्या स्टाफची अँटीबॉडीज टेस्ट केली आहे आम्ही सगळ्यांची. जेव्हा अँटीबॉडीज म्हणजे काय, शरीरात रोगाचं आक्रमण झाल्यावर, बरं झाल्यावर ते अँटीबॉडीज बनतात. तर त्या टेस्टमध्ये ते दिसतात. आणि माझ्या शरीरावर आक्रमणच झालेलं नाही किंवा माझ्या स्टाफच्या शरीरावर आक्रमण झालं नाही, त्याची अँटीबॉडीज त्याची रिपोर्ट आहे आमच्याकडे. आम्ही रेनॉन्ड लॅबमध्ये ती चेक केलेली आहे आणि त्यात आम्ही सगळे निगेटिव्ह निघालो. आमच्या शरीरात अँटीबॉडीजच बनली नाही. एंटर होणार नाही, अँटीबॉडीज बनणार कुठे, एंटरच झालेला नाही आहे. आमचा उद्देश तोच होता, प्रिव्हेन्शन करायचं होतं. पण प्रिव्हेन्शन पण झालं आणि क्युअर पण होत आहे. म्हणजे एकच वस्तू जर 2 प्रकारे वर्क करत आहे. तर शासनाला आमची विनंती आहे की ही शासनाने बरेच जीव वाचवावे. ह्या पॅन्डेमिक ॲक्टमध्ये ज्या प्रकारे लॉकडाऊन झालेलं आहे आणि लोकांचे जीव जात आहे, सरकारला अगदी विनंती आहे मनापासून की त्यांनी हा काढा सगळ्यांना प्रोव्हाइड करावा. काढाबरोबर मी पण सरकारला विनंती करते की आमच्या नागपूरकरांना, आमच्या भारताला नव्हे तर परदेशात असणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही या काढ्याने वाचवू शकतो. त्याच्यामुळे या काढ्याचा आपण शासनाने विचार करावा. आयुष आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आपण औषधी विभागामध्ये आलेलो आहोत. ताई, आपलं नाव काय आहे? माझं नाव वैशाली. आपण इथे किती वर्षापासून काम करताय? 8 वर्ष झाले. अच्छा. सध्या आपण 6 महिन्यापासून कोरोनाग्रस्त वातावरणात जगतो आहे की इथे कोरोना पेशंट बरेच आलेले आहेत. तर तुम्ही विदाऊट मास्क तुम्ही जेव्हा या कोरोना पेशंटच्या सहवासात येताय तर तुम्हाला याची भीती वाटत नाही का? नाही, मुळीच नाही. कारण की सर्वात आधी तर आमच्या मॅडमनी म्हणजे रेकमेंड केलाय तो काढा आम्ही पण घेतलाय. मग तुम्ही जो काही काढा घेतला इथला, तो काढा घेतल्यावर तुम्हाला काय गुण काय मिळाला त्या काढ्याने? इम्युनिटीचा पॉवर आहे तो वाढलेला आहे. आणि आपल्याला सर्दी खोकला वगैरे असं काही झालेलं नाही आतापर्यंत. जसं आता ते चाललंय व्हायरल, असं पण आतापर्यंत काही झालेलं नाहीये. अच्छा. आणि ही तुमची विश्वास म्हणजे पहिल्यांदा तुमचा भीती निघाली, तुमचा विश्वास बळकट झाला आणि नंतर मग तुम्हाला अनुभूती आली की नाही, असं काही नाही, आपण याला फाईट करू शकतो. आपलं नाव काय आहे? माझं नाव मेघा इंगळे आहे. मी WPC आहे, पोलीस कॉन्स्टेबल. मला 21 तारखेला ताप आलेला होता आणि माझ्या घशात पण खवखव होतं. आणि मी 22 तारखेला माझी कोरोना टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आलेली होती. तर त्यामध्ये मला तर घाबरलेली होती. पण आणि त्याच्यात माझी ॲलोपॅथी औषधी सुरू होती. तर तेव्हा मला काही वाटलेलं नव्हतं. पण मी 11 तारखेला पुन्हा टेस्ट केली, तर त्यामध्ये माझी टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली. आणि तेव्हा मला श्वास घ्यायला त्रास होत होता. माझ्या मिस्टरांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही इथे डॉक्टर प्रज्ञा मिश्रम मॅडम आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्हाला तिथे 100%
आराम पडणार, तर म्हणून मग मी इथे आली. तर त्या कारणाने मग मला इथे औषध उपचार केला, काढा वगैरे घेतला, त्या काढ्याने मला आराम पडलेला आहे. सर आपलं नाव काय आहे? आकाश काळे. आयुष हॉस्पिटलशी तुमची नाळ कशी काय जोडलेली आहे? ॲक्च्युली माझा दादा कोविड पॉझिटिव्ह निघाला होता. अच्छा आणि त्याला 14 डेजचा होम क्वारंटाईन सांगितलं होतं. अच्छा. तर घरचे आणि मी पण सुद्धा जास्त पॅनिक झालो होतो आता. आणि मी हे सगळं माझ्या फ्रेंड सर्कलला सांगितलं की माझा दादा कोविड पॉझिटिव्ह आहे म्हणून. तर त्यातली माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, चाइल्डहुड फ्रेंड मयुरी मनीष मोंदेकर म्हणून. अच्छा. तर तिने मला सांगितलं की तुम्ही प्रज्ञा मॅडमच्या ऑईस हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथे सविस्तर तुम्हाला पूर्ण सांगतील आणि तिथला तो काढा घ्या. तसं मी तसंच केलं आणि इथून काढा घेऊन गेलो आणि मी काढा घेतल्याच्यानंतर दादाला दिला, फॅमिलीला दिला आणि मी पण घेतला. तर आम्हाला त्या काढ्यामध्ये फक्त 4 दिवसामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम फक्त 4 दिवसामध्ये 75% रिझल्ट आला. गुड. त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आता जसा आम्हाला फायदा झाला आहे, माझ्यासारखे जसे पॅनिक झाले तसे सगळे होतील आणि 150 रुपये म्हणजे जास्त काही नाहीच आहे. तर म्हणून आम्ही मग समोर पुढाकार घेतला. व्हेरी गुड. आपलं नाव काय आहे? माझं नाव अजय अनंत दलाल. अजय दादा, मला एक सांगा की आयुष आयुर्वेदिक हॉस्पिटलशी तुमचा परिचय कसा काय झाला? तसा परिचय माझा जवळपास 7-8 वर्षापूर्वीच प्रज्ञाताई मेश्राम यांच्याशी झालेला होता. काही आजारामुळे मी त्यांच्याकडे औषध करण्याकरिता 7-8 वर्षापूर्वी आलेलो होतो. पण आता हा जो करोना संक्रमणाचा काळ सुरू झाला तेव्हा मला असं माहीत पडलं की प्रज्ञाताईंनी स्वतः रिसर्च करून आयुर्वेदिक मिश्रणाचं एक ह्युमिनिटी बुस्टरचा एक काढा पावडर एक तयार केलेला आहे. आणि माझ्याकडे नेहमी बरेचसे जे लोक आहेत, माझं समाजकार्याचं कार्य आहे, मी याआधी नगरसेवक होतो, त्यामुळे माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नेहमी पॉझिटिव्ह असणारे पेशंटचे कुटुंब कोणत्या दवाखान्यात आपण उपचार घेतला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे यासाठी नेहमी विचार विमर्श करण्याकरता नेहमी येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मला ज्यावेळेस माहीत पडलं की प्रज्ञाताई मेश्राम यांनी आयुर्वेदिकमध्ये एक चांगलं प्रोडक्ट तयार केलेलं आहे त्यांच्या याच्यामुळे, तर मी स्वतः इथे आलो आणि ताईंची भेट घेऊन याविषयी संपूर्ण व्यवस्थित माहिती जाणून घेतली आणि पहिले मी स्वतः त्याचा उपयोग केला. मी माझ्या परिवाराला, माझ्या मित्रमंडळींना आणि माझ्या सहवासात असणाऱ्या बऱ्याचशा लोकांना याविषयी माहिती दिली. त्यांना स्वतः सहखर्चाने काढा नेऊन दिला आणि त्या पॅकेटमुळे त्यांचे रिझल्ट इतके चांगले आले की गेल्या 2-3 दिवसामध्ये जे घेतल्यानंतर त्यांच्यात ह्युमिनिटी वाढण्याचे प्रकार झाले. त्यांचे छोटे छोटे जे आजार होते, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्टचा तो विषय सोडा, पण ते छोटे मोठे आजार होते ते पण सुद्धा नाहीसे झाले. एक चांगला रिझल्ट मला सुद्धा जाणवला. सर्वसाधारण घरचे लोक जे बिचारे महागडी औषधोपचार करू शकत नाही, दवाखान्याच्या चक्रा मारू शकत नाही, अशा लोकांनी अवश्य हा काढा एकदा तरी आपण घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करीन. आणि माझ्या माध्यमातून म्हणजे माझ्या तरी माहितीप्रमाणे जवळपास 10,000 ते 15,000 परिवारापर्यंत लोकांपर्यंत मी हे पॅकेट पोहोचवण्याचं कार्य म्हणजे माझ्या वतीनं म्हणा किंवा स्वतः ते जाऊन माझ्या सांगण्यानुसार माझ्या म्हणण्याने त्यांनी त्याचा उपयोग घेतला आणि आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणाचाच असं मला फोन आला नाही की बा आमच्या परिवारापैकी कोणी पॉझिटिव्ह निघाला नाही.